शेजारच्या बंगल्यातून आरडाओरडा ऐकू आला आणि त्यात क्षीणपणे उमटणारे तोत्रे बोल उमटले. अवंतिका हातातलं काम टाकून घराबाहेर आली. सकाळची वेळ, कोण कामाची? ही धांदल उडून देणारी नेहमीसारखी सकाळ. शेजारच्या बंगल्यातून गलका ऐकू आला म्हणून गर्दी करायला जाणाऱ्यांपैकी ती नव्हती. पण ते तोत्रे बोल नेमके तिच्या कानांनी ऐकले आणि ती बाहेर पळाली. बाबी उभी होती, रडत, कावरी बावरी. हातातली गुलाबाची फुलं चुरगाळून देत रस्त्यावर फेकत बंगल्याच्या मालकीनबाई आणि मालक आरडाओरडा करत होते. त्यांच्या बागेतलं त्यांची आवडती गुलाबाची फुलं बाबीने तोडली होती. अर्थातच त्यांना ते सहन होण्यासारखं नव्हतं. अवंतिकाने पाहिलं, बाग गुलाबांच्या नाना रंगाच्या फुलांनी बहरलेली होती. बोलली नाही. बेबीचा हात धरून घराकडे वळली. त्या नणंद भावजेकडे पाहत लोक पांगले. एवढी मोठी घोडी वाढली पण वळण म्हणून नाही. अशांना वेड्याच्या इस्पितळातही टाकावं. हा काय मेला रोजचा त्रास? मालकीनबाई तणतणत होत्या. बरीच मोठी दिसते हो ती मुलगी, कुणीतरी विचारलं. मोठी? अहो 25 वर्षाची तर नक्कीच आहे. वेडी आहे? वेडी कुठली? मी ओरडलो तर पाहिलं ना? रागाने तोडलेली फुलं कशी चुरगळून टाकली ते. मातीत पडलेल्या गुलाबांच्या पाकळ्यांकडे पाहत मालक म्हणाले आणि त्यांनी फाटक लावून घेतले. घराचे दार लोटून अवंतिका आली. बेबीकडं रागानं पाहत म्हणाली, मला का नाही सांगितलं? मी आणून दिली असती फुलं. ती ठाणठाण आहेत, बेबी अडखळत म्हणाली. सकाळीच काय कटकट आहे ग? दादा दात घासता घासता विचारत होता. नवऱ्यामागे भरल्या डोळ्यांनी उभ्या असलेल्या सासूकडे पाहत अवंतिका म्हणाली, काही नाही, तुम्ही चहा घ्या आधी, निघून जाईल. आई लेकीला धरून आत गेली. वाटलं पोरीच्या पाठीत 4 धपाटे घालावे, पण काहीच करू शकली नाही. सगळं तिचंच तर पाप होतं, तिच्याच कर्माचा भोग होता. आज 25-26 वर्ष झाली ही मतिमंद मुलगी नुसती देहानं वाढली होती. चांगली गरगरीत होती, पण बुद्धी 5 वर्षाच्या मुला इतकी पण वाढली नव्हती. नशिबानं भावजय लाख स्वभावाची मिळाली होती म्हणून बरं, नाहीतर रस्ता धुंडाळावा लागला असता. मुलानं तर वैरच धरलं होतं. सख्ख नातं परकं झालं होतं. दुपारच्या वेळी अवंतिका तिला शिकवायची. शेजारच्या खोलीत चटईवर पडलेली आई ऐकायची. बाबीताई, 2 आंबे तुम्ही आणले, मी 3 आणले, एकूण किती झाले? 25 वर्षाची मुलगी उत्तर द्यायची, ताल ताल. आणि ते हसणं अंगावर काटा आणणारं. 4 नाही, 5 आंबे होतात. हे पहा, हे 2 आंबे आणि नाही नाही, ते दगल दगल. बरं बरं, 2 दगड तुमचे, 3 माझे. नाही, 3 माझे. बरं, 3 तुमचे, 2 माझे. बघा बरं किती झाले? 6. 6. 6 कसे? 3 दुने 6. गुणाकार नाही करायचा, बेरीज करायची. हो हो, बेलीज करायची. मग सांगा बरं किती दगड?
एक एक. तिनातून 2 गेले. कर्म माझं मारावं वाटतं, अवंतिका म्हणायची. पण तिनं कधी हात उचलला नाही. मार मार, तू उपसतीस तिचं. तुला मारायचा अधिकार आहे तिला. मरणाने मरत नाही, मारून तरी मरते का ते बघ. दुसऱ्या दिवशी अवंतिका बाजारात गेली. 2 कुंड्या घेऊन आली. त्यात गुलाबाची झाडं लावली, खत घातलं, माती घातली. नंदेला म्हणाली, बाबीताई, पाणी घाला बरं. आता ही झाडं तुमची बरं का. याला फुलं येतील, मग ती तुम्हीच तोडायची. दुसऱ्याला हात नाही लावू द्यायचा. नको नको, मला फुलं नको. मी नाही फुलांना हात लावणार. असं काय बरं, फुलं चांगली असतात. नको. बरं मी घालते पाणी. नाही, हे नकोय घरात. दादा ऐकत होता. त्याला राग आवरेना. त्याने 2 कुंड्या उचलल्या, बाहेर फेकून दिल्या. बायकोवर ओरडला, मानसशास्त्र घेऊन पदवी मिळवलीस, पण या मूर्ख मुलीपुढे तुझं शहाणपण खड्ड्यात गेलंय. मी म्हणतो काय गरज आहे. दिवसभर आपलं तिच्या नादात, मरतही नाही एकदाची. अहो अहो, जिभेला काही हाड तुमच्या. सासूबाईंना किती वाईट वाटेल ऐकलं तर. ऐकू दे, तिच्याच लाडाचं हे फळ आहे. गप ग कारटे, रडायला काय झालं. शिंची रडते तरी कुत्र्याच्या पिल्ल्यासारखी, असं म्हणत दादानं तिला दंडाला धरून उचललं आणि तोंडात लावून दिली. आई मध्ये पडली म्हणून बचावली, नाहीतर आणखी मार खाल्ला असता. काय हे, अरे ती तुझी बहीण ना, पाठीला पाठ लावून आलेली, आई रडत म्हणाली. लाज वाटते बहीण म्हणायची. आज काय प्रताप उधळले माहिती आहेत. काय झालं, काय झालं तरी काय बाबा. तिला बाहेर पाठवली होती, त्यानं बायकोला विचारलं. हो, अवंतिका म्हणाली. कुठे, किती पैसे होते तिच्याजवळ. 8 आणे. कोथिंबीर आणायला कोपऱ्यापर्यंत एकटीला पाठवली. पैसे आणले बरोबर. नाही म्हणे. नाही, वर आलेत पैसे. उरलेल्या पैशाचं तिने काय केले विचारलं. हो, सगळे भाजीवाल्याला देऊन आली. मी घेऊन येईन त्याच्याकडून, ओळखीचं आहे. पण हे सगळं कशासाठी. जिला घड्याळ पाहायला सुद्धा कळत नाही, ती पैशाचा हिशोब ठेवणार आहे. अशी शिकेल हळूहळू, अवंतिका म्हणाली. तुझी सायकॉलॉजी तुझ्याजवळच ठेव. ती आणखी कुठं गेली होती माहिती आहे. नाही, ती शेजारच्या हॉटेलात गेली. तिथं वेटरजवळ पाणी मागितलं. त्याच्याकडे टक लावून पाहत राहिली. शरम येते. आईचे एक लाड आणि तुझे त्या उपर. दादा तणतणत निघून गेला. बाबी नुसती ऐकत होती, पाहत होती. तिला काहीच कळत नव्हतं. काय झालं उमगलं नव्हतं. पण आई आणि वहिनी कपाळाला हात लावून बसल्या. आपल्याहून वयानं मोठ्या नंदेकडे अवंतिका पाहत राहिली. तिच्या उफड्या शरीराकडे पाहून वाटलं, हिची शारीरिक भूक कशी भागवायची, कोण भागवणार. त्या दिवशी दोघी बसमधून जात असताना आपला हात घट्ट धरून म्हणाली होती, वहिनी, तो कंडक्टर किती छान आहे. त्याला सांगू, उद्या पण तूच ये. तिच्या डोळ्यात भडकलेल्या वासनेला आपणच घाबरलो आणि पुढच्या स्टॉपवर उतरलो. आणखी काही घडायला नको होतं. वहिनी, ए वहिनी, तुला दंबत दाखवू. काय गंमत आहे बाबीताई. हे बघ, असं म्हणताच तिनं मूठ उघडली.
बेबीच्या मजबूत मुठीत अवंतिकाच्या भावाचा फोटो चुरगळून दिनवाना झाला होता. कुठे मिळाला हा फोटो? तुझ्या बॅगेत. मला विचारल्याशिवाय का घेतलास? काय झालं? तू नाही का माझी? आणि हा फोटो आहे ना, तो माझ्या नवल्याचा आहे, बेबी म्हणाली. आण आण इकडे तो फोटो, मूर्ख कुठली. अवंतिकाने तो फोटो हिसकावून घेतला. बाबी रडत पाय आपटत आईकडे गेली. अवंतिका सुन्न होऊन गेली. तिला काहीही सुचत नव्हते. शेवटी विचार कर कर केला आणि सासूला म्हणाली, सासूबाई, एक गोष्ट सांगू, रागवू नका. नाही रागवणार. मी मूर्खपणा केला, पण तू तो निस्तरतेस. कळत नाही का मला? सांग, काय करायचे ते सांग. मला वाटतं बाबीताईंचं ऑपरेशन करून घ्यावं. कसलं ऑपरेशन करणार? कशाने ती सुधारणार आहे? सुधारणार नाहीच, पण आणखी काही विपरीत होण्याच्या आत सावध व्हावं. नीट बोल सुनबाई, कोड्यात बोलू नकोस. त्यांचा गर्भाशय ऑपरेशन करून काढून टाकावा. काय? का? काही झालं तसं? पांढरा फटफटीत चेहरा पडला आईचा. नाही, काहीच झालं नाही, पण होण्याची शक्यता आहे. आजूबाजूला बंगले आहेत. गडी माणसे, आचारी, पानके, माळी, राखणदार, गुरखा. कुणाचा काय नेम? आणि अलीकडे त्यांना तशी भावना फार व्हायला लागली आहे. ऐकलं आणि आईनं धरणीवर अंग लोटून दिलं. दुःखानं कपाळ बडवून घेतलं. गेल्या 25 वर्षाच्या यातना गडद गडद होऊन तापल्या डोंगरासारख्या तिच्या काळजाला चटके देऊन गेल्या. राख रांगोळी झाली मनाची. 42चा लढा तापला होता. देशभावनेनं लोक पेटून उठले होते. आपला नवरा त्यातच तुरुंगात गेला. लोकांनी जय जयकार केला, पण आपल्या तोंडचं पाणी पळालं. 3 पोरं पोटाशी धरून एकटीनं कोण जाणे किती दिवस संसार करायचा होता. यातच लक्षात आलं, परत दिवस गेलेत. नवरा तुरुंगात. गर्भ वाढून द्यायचा की नाही म्हणून आपण नको नको ती औषधं घेतली. कसले कसले काढे गोळ्या गिळल्या. पण दुष्काळात 12वा महिना तशीही आयुष्याच्या पंचांगावरून टळली नाही. जन्म झाला तो जळमट भरलेली कातडी घेऊनच. कमालीची अशक्त, वजन नाही जणू. आपला ऊर भरून आला. त्याच वेळी नवरा सुखरूप परत आला. पोरगी पायगुणाची वाटली आणि आपला सगळा जीव या मुलीसाठी पाखडला. नको नको ते लाड केले या मुलीचे. 3ही मुलांचा घास सुका करून या पोरीला ओशट घास भरवला. मुलगी शरीराने सुधारली तेव्हा कुठं बरं वाटलं. आपण आपल्या पोरीच्या जीवावर उठलो ही टोचणी मनाला लागून राहिली. पण मुलीची बुद्धी वाढली नाही, ती मंदच राहिली. काय झालं हे? काय करू आता? हे प्रश्न विचारण्यातच गेली 25 वर्ष घालवली. यांनी डोळे मिटले. थोरल्या दोघी लग्न होऊन गेल्या आणि आपण मुलाच्या आश्रयाला आलो. पण आश्रय दिला सुनेनं. आई, येताना अवंतिका म्हणत होती, झालं ऑपरेशन? हो. तिच्या जीवाला काही नाही, अगदी बऱ्या आहेत त्या. हे ऐकून आपल्याला आनंद झाला की दुःख हेच कळेना त्या माऊलीला. सुनेबरोबर दवाखान्याच्या खोलीत गेली.
मुलगी पांढऱ्या शुभ्र चादरीखाली मुकाट पडून होती. आईला वाटलं, चला सुटले. दर महिन्याच्या होणाऱ्या तापाला आता चुकले. पण स्त्रीत्व हरवलेल्या त्या लाडक्या मुलीकडे पाहत राहिली. वाटलं, आपण आपल्या हातानं हिला सगळं संपवून टाकलं. गर्भाशय काढून टाकायचं प्रकरण 25 वर्षापूर्वी नव्हतं का? असतं तर हिच्याऐवजी आपणच अशा पांढऱ्या चादरीखाली झोपलो असतो. आई, मुलगी सावध झाली होती. काय बेटा, दुखतंय? नाही. मग ते दाखतल कुठे आहेत? का? हवेत, आधी हवेत. बेबी हट्ट करत होती. येतील हं, झोप तू. दाखतल हवेत मला, लग्न करणं त्यांच्याशी, बेबी म्हणाली आणि कुई कुई करत रडू लागली. अवंतिकानं तोंडात पदराचा बोळा कोंबून हुंदका आवरला. आईनं फाड फाड तोंडात मारून घेतलं. श्रोते हो, कशी वाटली आजची कथा? शरीराच्या नैसर्गिक गरजा आणि मतिमंदत्वामुळे आलेलं अजानपण, यातील हा संघर्ष किती अस्वस्थ करणारा आहे ना? अशा परिस्थितीमध्ये अवंतिका आणि तिच्या सासूने जो मार्ग निवडला त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? त्यांचा निर्णय योग्य होता का? बाबीसारख्या व्यक्तींच्या आयुष्यात अशा समस्या येतात तेव्हा समाज म्हणून आपली जबाबदारी काय असायला हवी? तुमच्या मनात या कथेबद्दल जे काही विचार येत असतील ते कमेंटमध्ये नक्की कळवा. श्रोते हो, या चॅनलवर सादर केल्या जाणाऱ्या कथांना तुमचा खूप छान प्रतिसाद येतोय. या चॅनलवरच्या कथा अनेक कथाप्रेमी ऐकतायत, पण अजूनही हे चॅनल त्यांनी सबस्क्राईब केलेलं नाही आहे. सो प्लीज, कथा आणि सादरीकरण आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, मित्रपरिवाराबरोबर शेअर करा. अशाच संवेदनशील आणि दर्जेदार मराठी कथा ऐकण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब आठवणीने करा. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या कथेसह. तोपर्यंत या चॅनलवरच्या कथा ऐकत रहा. धन्यवाद.